आपल्याला आज करायचा आहे वरीच्या तांदूळाचा भात म्हणजेच भगराचा भात। कसा करायचा आहे तो आपण बघूयात। आपल्याला 2 वाट्या भगर घ्यायचा आहे। आपल्याला एक गडवा पाणी घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये 2 वाट्या भगराचा भात तयार होतो। आपल्याला पातेल्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे। पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात भगर घालून घ्यायचं आहे। आता आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे, त्यात आपल्याला भगर घालून घ्यायचं आहे 2 वाटे। आपल्याला त्यात 1 चमचा मीठ घालून घ्यायचे आहे। आपल्याला त्यात थोडेसे तेल घालून घ्यायचे आहे आणि नंतर थोडासा चमचा फिरवून घ्यायचा आहे। ते छान शिजायला हवे आणि एकजीव व्हायला हवे तेल आणि मीठ। आपल्याला भगराच्या चटणी लागणार आहे सोबत भगरासोबत। त्याच्यासाठी आपण शेंगदाणे भाजून घेणार आहोत। आधी हे छान क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। आपले छान शेंगदाणे भाजून झालेले आहेत। आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे। हे थोडे थंड व्हायसाठी ठेवून द्यायचे आहेत। आपल्याला चटणीमध्ये घालायसाठी थोड्या मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत। ह्या मिरच्या मी भाजून घेतलेल्या आहेत। आता त्या मिक्सरमध्ये टाकून शेंगदाण्यांसोबत बारीक करून घ्यायचे आहेत। हे आपले थंड झालेले शेंगदाणे आपल्याला बारीक वाटून घ्यायचे आहे मिक्सरमधून। त्यामध्ये मिरच्या टाकलेल्या आपण ऑलरेडी। आता आपल्याला थोडेसं मीठ घालून घ्यायचं आहे। मिक्सरला चटणी वाटून घेतली आहे आपण। आता त्यामध्ये थोडे पाणी ॲड करायचे आहे। परत आपल्याला मिक्सर फिरवून घ्यायचे आहे। तुम्ही बघू शकता किती छान चटणी दिसते आहे। याची टेस्ट पण खूप छान झाली असणार, त्याच्या दिसण्यावरूनच कळत आहे आपल्याला। आपला भगर रवेदार शिजून तयार आहे। बघा त्याचं टेक्स्चर किती छान आलेलं आहे आणि चटणी पण आपली तयार आहे।